ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। गणेशोत्सव सर्वांनी मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करावा, तसेच शासनाने आखून दिलेल्या अटी व शर्तींचे पालन करावे, असे आवाहन नवी मुंबई परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी केले। पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित नवी मुंबई पोलीस आयुक्तालय विघ्नहर्ता पुरस्कार वितरणाच्या समारंभी ते बोलत होते। यावेळी उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळ विघ्नहर्ता पुरस्कार वितरण प्रसंगी उत्कृष्ट गणेश मूर्ती म्हणून प्रथम क्रमांक कळंबोली येथील एकता सामाजिक सेवा संस्था रोडपालीचा राजा, खांदा वसाहत येथील ओमकार मित्र मंडळ रायगडचा राजा याला द्वितीय क्रमांक मिळाला। उत्कृष्ट पद्धतीने राबवलेल्या सामाजिक उपक्रमाबद्दल खांदा वसाहत येथील हरिओम सामाजिक मित्र मंडळ याला प्रथम क्रमांक, तर खारघर येथील खारघर नगर रहिवासी सेवा संघ यांना द्वितीय क्रमांक मिळाला। शिस्तबद्ध गणेश विसर्जन मिरवणूक म्हणून तळोजा येथील जय दुर्गा क्रीडा व ग्रामविकास तरुण मंडळाला प्रथम क्रमांक, तर पनवेल येथील अभिनव युवक मित्र मंडळ यांना द्वितीय क्रमांक मिळाला। उत्कृष्ट देखावा म्हणून कळंबोली येथील भीमा कॉम्प्लेक्स सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ याला प्रथम क्रमांक, तर कळंबोली येथील राजे शिवाजीनगर रहिवासी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कळंबोली यांना द्वितीय क्रमांक मिळाला। सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ कामोठे वसाहतीतील श्री गणेश मित्र मंडळाला प्रथम क्रमांक, तर खारघर येथील खारघरचा राजा सेक्टर 12 यांना द्वितीय क्रमांक मिळाला। पण बहुतेक मंडळामध्ये आज दारू जुगार चालतो, त्याच्यावर कृपया करून बंदी असावी। आज या काकांनी सांगितलं, हे जर प्रत्येकाने घेतलं तर खरोखर विघ्नहर्ताला आपण कुठे घेऊ शकतो आणि जे ठिकाणी चालू केलं ते भरपूर चांगलं काय होऊ शकतं। फक्त विघ्नहर्तासाठी जे चाललंय, विघ्नाच्या नावावरती जुगार चालतंय, 100% जुगार चालतंय, दारू पिली जाते त्या मंडळामध्ये, ते बंद झालं पाहिजे। तो कायमस्वरूपी तो मंडळ बंद झाला, ही एक तुम्ही पोलीस विनंती पाहिजे। गणेशोत्सव सुरू झाला तो स्पेसिफिकली स्वर्गीय लोकमान्य टिळक साहेबांनी ज्यामध्ये केला होता, ज्याच्यामध्ये मुख्य उद्दिष्ट हे होतं की सर्वांनी समाजामध्ये एकत्र यावं, एकजुटता दाखवावी आणि याच्या माध्यमातून चांगल्या रूढी परंपरा या ठिकाणी समाजामध्ये रुजवाव्यात। या अनुषंगाने झालेल्या हा जो आपला उत्सव सुरू झाला, या उत्सवाचा आता वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपण स्थित्यंतरातून जात आहोत। मोहिते साहेब या ठिकाणी नवीनच आहे, मात्र मी पनवेलकरांना फार जुनाच आहे, 10 वर्षापूर्वीचाच आहे। मोहिते साहेबांना मी अश्योर करू इच्छितो खरं म्हणजे की पनवेलकर अत्यंत नागरिक जे आहेत सर, ते अत्यंत सुजाण आणि सरदोय आहेत। खरं म्हणजे अत्यंत सुजाणतेने, अत्यंत नियमानुकूलतेने या पद्धतीने हे लोक वर्तन करतात आणि हा सर्व आपला जो कार्यक्रम आहे, उत्सव आहे, त्याचं कार्यान्वयन अतिशय मनापासून केलं जातं। महापालिकेच्या अनुषंगाने आपण गेल्या 15 दिवसापूर्वी या ठिकाणी भेटलो होतो, त्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी महानगरपालिकेने कमिट केलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींची आम्ही उपाययोजना केलेली आहे। विघ्नहर्ता म्हणजे विघ्नाचा हर्ता। विघ्न दूर कसे होतील आपली, तर विघ्न प्रथमतः स्वयंशिस्तीने होतील। आता अनेक आपल्याकडच्या मान्यवरांनी त्यामध्ये मनोगत हे केलं, त्या अनुषंगाने जर का आपण सुसंगती घडो हा जो आपला विचार आहे, सुसंगती म्हणजे जुगार किंवा ह्या पासून आपण जर का अलिप्त का राहिलो तर ह्या प्रथेला आपण बळी पडणार नाही। त्या दृष्टीने आपण जर का स्वयंशिस्त घालून घेतले की आम्ही आमच्या मंडळामध्ये कुठल्या प्रकारचा जुगार खेळणार नाही, कुठल्या प्रकारच्या अशा स्वरूपाची विकृत त्या ठिकाणी करणार नाहीत, तर ऑटोमॅटिकली आपली विघ्न परस्पर आपली हरली जातील। त्यामध्ये स्वयंशिस्तीच्या अनुषंगाने आपण बघूया। या व्यतिरिक्त महानगरपालिकेच्या वतीने कुठल्याही स्वरूपाची आपल्याकडे जेव्हा अरिष्ट त्या ठिकाणी आलेले असतात, म्हणजे कोणकोणती त्याच्यामध्ये आपल्यावरती विघ्न येऊ शकतात, तर ती स्पेसिफिकली आपण ज्यावेळेस आपण विसर्जनाचे दिवस असतात, विसर्जना दिवशी गर्दीमध्ये मुलं हरवण्याचं प्रमाण वाढू शकतं किंवा काही होत असतं, तर त्यावेळेस उपाययोजना काय करणं अपेक्षित आहे। पाऊस जर का जास्त प्रमाणामध्ये असेल तर आपल्याला लाईफ बोटची व्यवस्था, अधिक आपण स्विमरची व्यवस्था, अशा सगळ्या प्रकारच्या आपण उपाययोजना या ठिकाणी महानगरपालिकेने केलेल्या असतात। या व्यतिरिक्त प्रकाश योजना अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण केली असते। कुठल्याही प्रकारचा क्राईम या ठिकाणी होऊ नये या अनुषंगाने पोलीस विभागाला सहकार्य करण्यासाठी गतवर्षीप्रमाणेच आम्ही यावेळेस CCTVची आम्ही उपाययोजना करतो आहोत। आणि मला सांगायला एक आनंद वाटतोय की माननीय आमदार साहेबांनी आता ज्या पद्धतीने आपल्याला फंड्स उपलब्ध करून दिले होते, त्या अनुषंगाने 176 कोटींच्या CCTVच्या आपण आता चालना देतो आहोत। ते पुढच्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण संपूर्ण शहर हे CCTV बद्ध पूर्णपणे करून टाकू आणि संपूर्ण शहरामधला जो आपला गणेशोत्सव असेल तो अत्यंत सेफ दृष्टीने जाईल, यावरती मी आपलं नक्कीपणे त्यामध्ये ग्वाही देऊ इच्छितो। माझी सगळ्यांना आपल्या विघ्नहर्ता पुरस्काराच्या अनुषंगाने
फार चांगल्या व्यक्ती या ठिकाणी आलेला. गतवर्षी आपण चांगल्या प्रकारे असं हे केलेलं आहे, चांगल्या रूढी परंपरांचं पालन केलं आणि आदर्श घालून दिलेले आहेत. याच पद्धतीने फक्त एक त्याला आम्ही जोड देऊ इच्छितो, ते म्हणजे आपण पर्यावरणपूरकतेच्या अनुषंगाने देखील बघूया. मध्यंतरी एक आता मित्रांनी आपल्याला सांगितलं की त्याच्यामध्ये गुलाल उधळू नये. फुलांच्या पाकळ्या ही अत्यंत चांगली आणि स्वागतार्ह गोष्ट आहे. आपण फुलांच्या पाकळ्या उधळूया, त्याच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती येते. तर पर्यावरणपूरकच्या अनुषंगाने जर का आपण त्याचा अंगीकार केला गेला तर ते जास्त बरं होऊ शकेल. मागच्या बैठकीत आम्ही चर्चा केल्याप्रमाणे आम्ही आता जे निर्माल्य होतं तर प्रत्येक मंडळाकडून आपण निर्माल्य स्वतंत्रपणे संकलन करतोय. आज आमच्याकडे एक एजन्सी आली होती, त्यानुसार त्या निर्माल्यापासून आपण धूपकांडी बनवणार आहोत, जेणेकरून देवाला अर्पण केलेली गोष्ट पुन्हा देवालाच पर्यंत त्यामध्ये पोहोचेल. ती देखील आपली व्यवस्था आपण उपलब्ध करून देत आहोत. यावर्षी सर आम्ही पर्यावरणपूरकच्या अनुषंगाने शाडू मातीचा प्रसार करण्यासाठी 12 टन माती स्वतः महानगरपालिकेने खरेदी करून आपल्याला वितरित केली आहे. तर याच्यामध्ये पर्यावरणपूरकतेच्या अनुषंगाने देखील या पुरस्कारामध्ये विचार केला जावा. जे गणेशोत्सव मंडळ त्याच्यामध्ये शाडू मातीच्या गणपतीचा अवलंब करेल त्याला जास्त मार्क्सची सिस्टीम ठेवण्यात यावी अशी मी आपल्याला विनंती करतो. या देखील पुढे म्हणजे पुढच्या वर्षी विघ्नहर्ता पुरस्काराचे आपण जेव्हा स्वागत या ठिकाणी वितरणासाठी या ठिकाणी आपण उपस्थित राहू, त्यावेळेस आपल्यातल्या सगळ्यात जास्तीत जास्त मंडळांनी या ठिकाणी आपण पुरस्काराला यावं ही मनोमन इच्छा आहे. धन्यवाद. पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त चितळे साहेब, एसीपी राजपूत साहेब, एसीपी नेहुल साहेब, माझे सर्व सहकारी अधिकारी, अंमलदार, आमच्या विनंतीला आवर्जून मान देऊन विनंतीला इथं उपस्थित राहणारे सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, चितळे साहेबांनी आपल्या मनोगतात सांगितलं की पनवेलकर अतिशय शिस्तबद्ध आहेत. सर्व नियमांचं पालन करून ते गणेशोत्सव साजरा करतात आणि याची प्रचिती मला सुरुवातीच्या 15-20 मिनिटातच आली. म्हणजे आपल्याकडून ज्या सूचना, जे मुद्दे मांडण्यात आले ते सहसा फार कमी ऐकायला मिळतात. बऱ्याच मी अशा मीटिंग अटेंड केलेले आहेत, असे मेळावे पण अटेंड केलेले आहेत. जे उदाहरणार्थ पहिल्या मधुकर सुरते यांनी सांगितलं की गुलालाच्या ऐवजी फुलाची पाकळी वापरावी. सूर्यकांत मस्कर यांनी सांगितलं की आधी त्यांच्या मंडळात काय होत होतं आणि आता सगळ्यांचं वर्तन बदलून आता त्यांना पुरस्कार मिळतात. नरेश अनंत कोळी यांनी सांगितलं की डीजेचा वापर करण्यात येऊ नये. त्यानंतर जयंत पगडे यांनी काही त्यांची विनंती मांडली की ध्वनिक्षेपक परवाना लवकर मिळावा. त्यानंतर पोलिसांच्या वतीनं त्यांनी बाजू मांडली की जे पोलीस 1:30, 5, 10 या दिवशी रात्रभर किंवा शेवटचा गणेश उत्सव संपेपर्यंत बंदोबस्त करतात, त्यांच्या अल्पोपहाराची व्यवस्था आयुक्त साहेबांनी करावी. त्यानंतर एका वक्त्यांनी सांगितलं की मग विसर्जनच 9च्या आतच संपवा. मला वाटतं आपण सांगितलंय. तर एवढ्या चांगल्या सूचना मी कधी ऐकलेल्या नाहीत माझ्या सर्व्हिसमध्ये आणि त्याबद्दल मी आपलं खरोखर मनापासून अभिनंदन करतो. आणि मला याची कल्पना आली की आपण सगळे अतिशय चांगल्या वातावरणात हा गणेशोत्सव साजरा करता आणि यावर्षी सुद्धा कराल. असं जरी असलं तरी काही सूचना माझ्या वतीनं मी तुम्हाला देणं अपेक्षित आहे. आपण हे दरवर्षी करता, आपल्याला या सूचना नवीन नाहीत. मला अपेक्षा आहे आपल्याकडे, मला वाटते परिमंडळ 2 मध्ये मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा जवळपास 383 सार्वजनिक गणेश मंडळ आपल्याकडे आहेत, टोटल 10 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये. तर सर्व सार्वजनिक गणेश मंडळ नियमाप्रमाणे जे काही परवानग्या घ्याव्या लागतात त्या आपण वेळेत घेत असाल. आपण जेव्हा आपलं मंडळाचा मंडप टाकता तेव्हा काही काळजी घ्या. त्या मंडपाच्या साईजमुळे वाहतुकीला अडथळा होणार नाही याची कृपया दक्षता घ्या. आपल्या मंडप परिसरात आपण CCTV लावता का या 10 दिवसापुरतं? व्हेरी गुड. तर माझी सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना विनंती आहे की त्यांनी किमान या 10-11 दिवसापुरतं का होईना मंडपामध्ये CCTVची व्यवस्था करावी. त्यानंतर
आता हे सगळे टी शर्ट वगैरे बघून मला अंदाज आला की आपले स्वयंसेवक सुद्धा तुम्ही ठेवता का मंडळाचे? ओके. जर आपल्या गणेश मंडळाला भाविकांची गर्दी होत असेल मूर्ती दर्शनासाठी, आरतीसाठी, मग ऑब्विसली त्यात महिला पण येणार, मुली पण येणार, तर तेव्हा त्यांच्यासोबत काही गैरप्रकार होऊ नये याची काळजी घेण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे. आम्ही आमची गस्त ठेवू, आम्ही भेटी देऊ. तुम्ही जेव्हा जेव्हा बोलवाल तेव्हा पोलीस येतीलच, पण इतर वेळी आपल्या मंडळाच्या ठिकाणी जे कोणी येतं भाविक, त्याचं नियमन करण्याची जबाबदारी आपण घ्या. त्यासाठी स्वयंसेवक नेमा. आणि गणेश मंडपाच्या परिसरात जुगार, मद्यपान याबद्दल 2-3 वक्ते बोलले. स्वाभाविक आहे, म्हणजे बाप्पाला आपण घेऊन येतो आणि त्याची भक्ती करतो 10-11 दिवस, असं अपेक्षित आहे सगळं पावित्र्यमय मंगलमय वातावरणात व्हावं, जेणेकरून बाप्पाचे आपल्याला आशीर्वाद मिळतील. निवेदिका मॅडमनी सांगितल्याप्रमाणे बाप्पा सगळं बघत असतो. आपल्याला जरी वाटलं ती मूर्ती आहे आणि लक्षात येणार नाही, तर देवाच्या सगळं लक्षात येतं. त्यामुळे अशा गोष्टी करा, असे उपक्रम करा की देव पण आनंदी होईल आणि जाताना आपल्याला आशीर्वाद देऊन जाईल. सरते शेवटी आपला गणेश उत्सव उत्साहात साजरा करताना दुसऱ्यांना त्रास होऊ नये हे बघा. म्हणजे स्वाभाविक आहे, ध्वनी प्रदूषणाच्या विरोधातले जे नियम आहेत ते आपण पाळणं अपेक्षित आहे. डीजेला बंदी आहे, आम्ही सुद्धा आमच्या वतीनं ती अंमलबजावणी करू. वेळेत जर आपण बंद केलं, आमच्या विनंतीला मान देऊन बंद केलं, तर मग पुढचा गुन्हा आणि वगैरे कारवाई करण्याची आम्हाला गरजच राहत नाही. तर आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही एवढं बघा. विसर्जनाच्या वेळी सुद्धा हा फार महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर शासनाने एक GR काढलाय, आपल्या सगळ्याला कल्पना असेल. शासनाने राज्यस्तरावर 5 लाख, 2.5 लाख आणि 1 लाखाचे बक्षीस गणेश मंडळासाठी जाहीर केलेले आहेत. त्यासाठी एक समिती शासनाने नेमलेली आहे. त्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे. मी सर्व सिनियर PA ला विनंती करतो की आपण व्हॉट्सअपवर तो GR आहे सगळ्या मंडळांना पोहोचवा. काही लोकांनी त्याच्यात अर्ज केला असेल, मला कल्पना नाही. जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवा. 4 जिल्ह्यातून 3 म्हणजे मुंबई उपनगर, ठाणे आणि मला वाटते अजून एक जिल्ह्यातून प्रत्येकी 3 मंडळ निवडण्यात येणार आहेत आणि इतर सर्व जिल्ह्यातून एक, अशी जवळपास 41 मंडळांची निवड करण्यात येणार आहे. पहिल्या 3ला जे मी रोख रक्कम सांगितली ते पारितोषिक देण्यात येणार आहे शासनातर्फे आणि उर्वरित जे निवड झालेली मंडळ आहेत त्यांना प्रत्येकी 25,000 रुपये पारितोषिक शासनातर्फे देण्यात येणार आहे. तर आपल्याला बक्षीस मिळो न मिळो त्या उपक्रमामध्ये सहभाग घ्या. आपला हा जो नवी मुंबई पोलिसांचा विघ्नहर्ता पुरस्कार आणि स्पर्धा आहे ती आपण अशीच चालू ठेवणार आहोत. माझी सर्व जजेसला विनंती आहे, आपण मागच्या वेळेस जे निवडीसाठी परिश्रम घेतले त्याबद्दल आपला मी आभारी आहे. यावर्षी सुद्धा आपण त्याच पद्धतीनं करायचं आहे. आपण पुन्हा उत्साह, तर आपल्याला बक्षीस मिळो न मिळो त्या उपक्रमामध्ये सहभाग घ्या. आपला हा जो नवी मुंबई पोलिसांचा विघ्नहर्ता पुरस्कार आणि स्पर्धा आहे ती आपण अशीच चालू ठेवणार आहोत. माझी सर्व जजेसला विनंती आहे, आपण मागच्या वेळेस जे निवडीसाठी परिश्रम घेतले त्याबद्दल आपला मी आभारी आहे. यावर्षी सुद्धा आपण त्याच पद्धतीनं करायचं आहे. आपण पुन्हा उत्साहाने त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा, आपल्याला पारितोषिक मिळावं अशी माझी इच्छा आहे. माझे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्यासाठी थोडक्यात सूचना. मी आपला वेळ घेत नाही. एकतर सर्व मंडळांच्या बैठकी आपण घेतल्या असतील, सार्वजनिक मंडळाच्या घेतल्या नसतील तर कंप्लीट करून टाका. सर्व सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी भेटी द्या. मग तिथं आपण ज्या सूचना दिल्यात, CCTV गर्दी नियमनासाठी त्यांनी व्यवस्था केली की नाही, नसेल केली तर त्यांना सूचना देऊन करून घेता येतील. त्यानंतर जी महत्वाची विसर्जन स्थळ आहेत, आपले महानगरपालिका, नगरपालिकेचे संबंधित अधिकारी यांच्या समवेत जॉईंट तुम्ही भेटी देणं अपेक्षित आहे. आयुक्त साहेबांनी तर सूचना दिलेल्या आहेत, परंतु तिथं काय काय असणं अपेक्षित आहे, लाइटिंगची व्यवस्था झाली आहे का? आपलं 1.5 दिवसापासून सुरू होतं. लाइटिंगची व्यवस्था, बॅरिकेडिंग, त्यानंतर जीवरक्षकांची सोय आहे का, पोलिसांसाठी थांबण्यासाठी व्यवस्था आहे का, इत्यादी ज्या व्यवस्था आहेत त्या करून घ्या. आणि आयुक्त साहेबांचं आधीच त्यांनी सांगितलेलं सहकार्य आहे आपल्याला.
त्यानंतर डीजे स्पीकरवाल्यांची एक बैठक घ्या येणाऱ्या काही 2-3 दिवसामध्ये. आणि आपण मी सगळ्यांना ग्वाही देतो, पोलीस विभागातर्फे सतत आपण पेट्रोलिंग नेमूया, गस्त ठरवून द्या त्यांना कोणकोणत्या मंडळांना 7 तारखेपासून ते भेटी देतील, बीट मार्शल यांना वाटून द्या. रात्रगस्तीच्या लोकांनी सुद्धा सार्वजनिक मंडळांना भेटी देणे अपेक्षित आहे. आणि जी अतिशय गर्दीची ठिकाण आहे तिथं मग आपला बंदोबस्त सुद्धा ठेवावा. तर मला वाटते दरवर्षीप्रमाणे हाही गणेश उत्सव आपण सर्व नियमांचे भान ठेवून अतिशय उत्साहात जल्लोषात साजरा कराल हे आपल्याशी बोलून मला खात्री झाली. ही मी आल्या बैठक ठेवणार होतो, मला आपली ओळख करून घ्यायची होती. आणि सर्व विघ्नहर्ता पुरस्कारांचे जे मानकरी आहेत त्यांचे मी अभिनंदन करतो. आणि पुढच्या वर्षी सुद्धा अशा गोड कार्यक्रम आपण आयोजित करू. पोलीस विभागातर्फे सर्वांना येणाऱ्या आगामी गणेश उत्सवासाठी शुभेच्छा देतो. आणि मी पण माझ्या गस्ती दरम्यान आपल्या मंडळाला निश्चित भेट देईल. मला पण आवडेल आपल्या बाप्पाचं दर्शन घ्यायला. सरते शेवटी गणपती बाप्पा. थँक्यू. गणेशोत्सव आता येऊन ठेपलेला आहे. हा जो गणेशोत्सव आहे हा सर्वांना अत्यंत आपुलकीचा, अत्यंत जवळीकीचा असा हा उत्सव आहे. या उत्सवामध्ये सहभागी होताना आपण पर्यावरणाचा देखील या ठिकाणी समतोल राखूया. गणेश मूर्ती जी आपण घेत आहोत तर ती शाडू मातीची जास्तीत जास्त घेण्याकडे आपला कल असावा असं आपल्याला आवाहन करतोय. शाडू मातीचं विघटन होतं, पीओपीच्या गणपतीचं होत नाही. तर माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण शाडूच्या गणपतीचा वापर करावा. या व्यतिरिक्त थर्माकोल किंवा इतर प्लास्टिक्स वगैरे याचा, प्लास्टिकच्या फुलांचा यांचा काही वापर करू नये. त्यामध्ये प्लास्टिकचा कमीत कमी वापर करावा, थर्माकोलचा वापर करू नये. जास्तीत जास्त फुलांच्या माध्यमातून त्याची सजावट कशी गणपतीची आराध्य देवतेची आपली करता येईल याबद्दल आपण जास्तीत जास्त याचा अवलंब करावा ही विनंती आहे. यावर्षी आम्ही सर्व गणेशोत्सव मंडळांना देखील आवाहन केलं होतं आणि त्यानुसार निर्माल्य आपण प्रत्येक गणेशोत्सव मंडळापर्यंत जाऊन स्वतंत्र गाडीमार्फत आपण ते निर्माल्य एकत्रित करणार आहोत. म्हणजे नागरिकांना देखील विनंती राहील, ज्यावेळेस आमचं निर्माल्य कलेक्शनसाठी जेव्हा आमची गाडी येईल त्यावेळेस त्या गाडीमध्ये आपण आपलं घरगुती स्वरूपाचं निर्माल्य पण देऊ शकता, फक्त ते सेपरेट असावं. आणि गणेशोत्सव मंडळांचं पण त्यामध्ये घेतलं जाईल. असं सर्व निर्माल्य आम्ही एकत्र करून त्यावरती प्रोसेस करून आम्ही त्यामार्फत धूप कांडीचं उत्पादन करणार आहोत. म्हणजे जेणेकरून गणेशाला अर्पण केलेली वस्तू पुन्हा गणेशापर्यंतच आणि पर्यावरणापर्यंत पोहोचेल त्या दृष्टीने आम्ही नव्याने संकल्पना राबवलेली आहे. हा गणेशोत्सव जो आहे आपला त्या बाबतीमध्ये विसर्जनाच्या अनुषंगाने महानगरपालिकेने फार चांगल्या उपाययोजना केलेल्या आहेत. CCTVची आपण उपाययोजना केली आहे सुरक्षेच्या अनुषंगाने. या व्यतिरिक्त विसर्जनाच्या ठिकाणी स्वतंत्ररित्या पीओपीचे आणि याचे गणपती स्वतंत्र कशा प्रकारे घेतले जातील, वर्गीकरण केलं जाईल ह्याच्याबद्दल आपण आश्वस्त करतो आहोत. तराफे, यात जीवरक्षक आणि लाईफ सेव्हिंग बोट्स वगैरे त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून ठेवलेले असू. फार मोठी चांगल्या प्रकारे प्रकाशयोजना केली असेल जेणेकरून नागरिकांना आणि विशेषतः महिलांना, भगिनींना सेफ वाटावं या अनुषंगाने सगळी उपाययोजना आपण केली आहे. आणि या अनुषंगाने सर्वंकषरित्या सर्व नागरिकांना हा गणेशोत्सव आनंददायी जावो या दृष्टीने महानगरपालिकेला अथक प्रयत्न करत राहील. धन्यवाद.